नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन वर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सर्वात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरती संदर्भाची मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, पोलीस भरतीसाठी अभियंते डॉक्टरांसह उच्च शिक्षितांचेही अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। तर बघा, पाहू शकता जी काही बेरोजगारी आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पदांसाठी भरती होत आहे। 17,76,000 युवक युवतींनी या भरतीसाठी अर्ज केलेला आहे। यामध्ये अभियंते, डॉक्टर, BTech आणि MBAची पदवी मिळवणारे सुद्धा आहेत। उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41% जास्त आहे। पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार हा जो काही तपशील आहे तो समोर आलेला आहे। 5 मार्चपासून पोलीस भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी प्रारंभ झाला होता। 15 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देखील देण्यात आली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, आतापर्यंत जी काही माहिती मिळालेली आहे तर त्या माहितीनुसार 17,76,000 युवक युवतींचे जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, आता पोलीस भरतीमध्ये कधीपर्यंत प्रक्रिया सुरू होईल, तर बघा, वाढती बेरोजगारी, वाढता उच्च शिक्षितांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे पोलीस भरतीत उच्च शिक्षितांचे प्रमाण वाढले आहे। उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41% जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी राजकुमार भटकर, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांनी काय म्हटलेलं आहे, तर बघा, 17,471 रिक्त जागांसाठी राज्यभरातून तब्बल 17,76,256 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत। आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर बघा, पुढे भरती प्रक्रिया मे अखेर, तर बघा 15 एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती। मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल। सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल। ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी गृह विभागाने केलेलं आहे। तर बघा, लवकरच तुमची पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी होती। अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।